मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू. चला तर मग वेळ न घालवता अगदी झटपट असे पाहूया तिळाचे लाडू. नमस्कार सर्वांना. जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर पहा, इथे मी तीळ घेतले आहेत आणि इथे मी तीळ भाजून घेतले आहेत. तर पहा, इथे 1 बाउल तीळ घेतलेले आहेत आणि इथे अर्धा बाउल गूळ घेतलेला आहे खिसलेला आणि तिथे मूठभर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि फ्लेवरसाठी इथे इलायची घेतली आहे. चला तर मग इथे आपण बिना पाकाचे आज पाहणार आहे तिळाचे लाडू. तर आता हे तीळ भाजून घेतलेले आहेत आणि इथे शेंगदाणेही भाजून घेतलेले आहेत. आता तीळ, गूळ आणि इलायची आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे, पण पल्स करत फिरवायचं आहे. कंटिन्युअस आपल्याला मसाला बारीक करतो तसं नाही फिरवायचं, नाहीतर तिळाला जास्त तेल सुटेल. आता याचमध्ये आपल्याला 1 ते 2 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे इथे, ज्यावेळेस आपण वाटत आहे तेव्हा. तर पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून घेतलेले आहे. आता गूळ घालूया, इलायची आणि आता इथे तूप घालायचं आहे. आता हे आपल्याला पल्स करत बारीक करून घ्यायचं आहे. तर पहा, आता हे मिश्रण आहे हे काढून घेऊया. पहा किती छान झाले. तर पहा, इथे मोठ्या बाउलमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये इथे मी जे भाजून घेतले होते शेंगदाणे ते थोडे मोठे मोठे आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत. जास्त बारीक नाही करायचे, माझ्याकडून अजून जास्तच बारीक झालेत. तुम्ही हातानेही कुटून घालू शकता. आणि इथे थोडेसे तीळ घालायचे आहेत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अखंड तीळ टाकायला स्किप करू नका, तिळाचे लाडू हे दिसले पाहिजे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर पहा, इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण लाडू वळूया. इथे तुम्हाला हव्या ते शेपमध्ये तुम्ही करू शकता, साईजमध्ये. तर पहा, किती सहज बिना पाकाचाही वळत आहे लाडू. इथे मी थोडीशी साईज मोठी पकडले, तुम्ही तुम्हाला हवी तशी करू शकता. आणि पहा किती छान लाडू दिसतोय. आता बाकीचे हे सगळे असेच तयार करून घ्यायचे आहेत. तर पहा, किती छान असे लाडू तयार झालेले आहेत सगळे. आता इथे एक मी फोडून दाखवते, किती सॉफ्ट झाले पहा. खूप छान असे झालेले आहेत लाडू आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बिना घरात राडा होता भांड्यांचा, इतक्या फास्ट ही रेसिपी होते. तर ही रेसिपी एकदा नक्की करा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा.